महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब, या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक माननीय लोमटे सर, ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये या संमेलनाचं उद्घाटन केलं आणि आपल्याला अतिशय मूलभूत स्वरूपाचं मार्गदर्शन केलं, ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार पी साईनाथ. त्याचबरोबर जनाज या तिसऱ्या नांदरट साहित्य संमेलनामध्ये स्वाभिमानी जीवन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, ते प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि समाजवादी प्रबोधिनीच्या कामामध्ये गेली अनेक वर्ष आमच्याबरोबर असलेले आदरणीय जयकुमार कोले साहेब आणि उद्घाटक पी साईनाथ. त्याचबरोबर उद्घाटन सत्रानंतरचं हे आत्ता जे जेवणानंतरचं खरं तर सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं गरम गरम जेवण जिलबीसहित मठ्यासहित मिळालेलं आहे. आणि कुठल्याही संमेलनाचं यशस्वीता ह्याच्यावर अवलंबून असती की जेवल्यानंतर किमान 50% लोक सभागृहात असावे, आणि तो जर क्रायटेरिया लावला तर निश्चितपणानं 50%हून जास्त हे सभागृह भरलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं विचारांची नांगरट करून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. या आमच्या आजच्या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे सर, सहवक्ते प्रवीण बांदेकर आणि महेंद्र कदम, आणि या एकूण संमेलनामध्ये पुढच्या सत्रामध्ये आणि कवी संमेलनामध्ये सहभागी होणारे सर्व माझे मित्र आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व बंधूंनो, सर्वप्रथम ज्यांच्या 200व्या जन्मवर्षाच्या निमित्तानं हे संमेलन आपण त्यांना अर्पण करतोय, आणि जो आजच्या ह्या आमच्या परिसंवादाचा विषय आहे, जो शेतकऱ्याचा आसूड ज्यांनी लिहिला, त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आता खरं तर पहिलं उद्घाटन म्हणजे दुसरं जे सत्र आहे ते सुरू व्हायला नियोजित मगाशी लोमटे सरी म्हणाले की घड्याळ बऱ्यापैकी आपलं पुढं गेलेलं आहे. त्यामुळं आम्ही या सत्राचा असा अध्यक्षांच्या परवानगीनं निर्णय घेतलेला आहे की आम्ही चौघंही 15-15 मिनिटं घेणार आहोत. त्यामुळे 1 तासामध्ये हे सत्र संपून पुढच्या सत्राला लगेचच सुरू होणार आहे, कारण त्यानंतर परत कवी संमेलन आहे. याची 15 मिनिटात बोलायचं आहे याची जाणीव ठेवून मी काही उड्या मारत जाणार आहे, पण वक्त्याबरोबरच लेखक सुद्धा असल्यामुळं माझा अर्धा भाषण ऑलरेडी लिहून तयार आहे. रात्रीपर्यंत लिहून मी आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवीन. शेतकऱ्यांच्या आसूडानंतरचा आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी असा ह्या आत्ताच्या परिसंवादाचा विषय आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांचं आसूड लिहिलं, त्याच्यामध्ये नेमकी काय भूमिका मांडली, ह्याची सगळी मांडणी उद्घाटनाच्या स्वागताध्यक्षांच्या भाषणामध्ये, शेट्टी साहेबांच्या भाषणामध्ये आणि अध्यक्षांच्या भाषणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. त्यामुळे मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये न जाता महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही लेखन केलं त्यातल्या अखेरच्या काळातलं हे लेखन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांचा आसूड 143 वर्षापूर्वी म्हणजे 1883 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं, आणि त्याच्यानंतर 7च वर्षामध्ये ज्योतिबा फुले कालवश झाले. या पुस्तकाची फक्त पुनरावृत्ती होणार नाही ह्याची दक्षता घेऊन मी फक्त 1-2 आठवणी सांगेन की हे पुस्तक ज्यावेळी 83 साली लिहिलं, 1883ला, त्याच्यानंतर ते लगेच प्रकाशित झालेलं नव्हतं. त्या पुस्तकामध्येच त्याचा उल्लेख केलेला आहे. कारण 1986ला 3 वर्षांना मामा परमानंदांना ज्योतिबा फुलेंनी जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की असं असं शेतकऱ्याचा आसूड नावाचं एक मी पुस्तक लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय, ते लगेच प्रकाशित झालेलं नव्हतं. पण ज्योतिबा फुल्यांचं ते अवघ्या 85 पानाचं आणि 5 प्रकरणांमधलं असलेलं पुस्तक, आणि आजचा कालखंड जर आपण बघितला की मगाशी स्वागताध्यक्ष शेट्टी साहेब आणि संमेलनाध्यक्ष लोमटे सरांनी आपल्याला सांगितलं, शेतकऱ्यांच्या त्या काळच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये फार मूलभूत स्वरूपाचा काय बदल झालेला आहे असं नाही. कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सगळ्या शेतकऱ्याचा आसूड वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शेतकऱ्यांचा आसूड हा शासनाविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध त्यांचा लढा होता. एक तर ब्रिटिश शासन होतं, सर्वांगीण शोषण ते करतच होते, आणि दुसरीकडं प्रशासनामध्ये जे तथाकथित उच्चवर्णीय होते, शिक्षणाची कवाडं त्यांनाच खुली झालेली असल्यामुळे त्या काळात त्यांचीच मक्तेदारी होती.
त्यामुळे शासनाकडूनही आणि प्रशासनाकडूनही बहुजन वर्गाची कशी कुचंबणा होती आहे ही भूमिका महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. पण फुल्यांचं सगळंच लेखन किंवा फुले हे व्यक्तिमत्वच असं आहे, ते काळाच्या फार पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं, काळाच्या फार पुढे पाहणारं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आसूडची एक आठवण अशी आहे की शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी लिहिल्यानंतर दीनबंधू पत्रकामध्ये लोखंडेने ती 2 प्रकरणं छापली त्याची त्या दीनबंधू पत्रकात, पण पुढची छापली नाही. त्याचं कारण त्यांचं असं म्हणणं होतं, ज्योतिबांनीच म्हटलेलं आहे की त्यांचं धाडस झालं नाही म्हणून नारायण मेघाजी लोखंडेंना त्यांनी भेकड छापखानेवाले असं संबोधलं. ह्याचा अर्थ लक्षात घ्या, तर भेकड होते की नव्हते हा भाग नाही आहे. समाज मनामध्ये आपण अशी मांडणी जर प्रकाशित केली अंकामध्ये तर समाजातनं काय प्रतिक्रिया येतील अशी भीती त्या काळामध्ये सुद्धा, आज ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाची आपण चर्चा करतो तेच त्यावेळी सुद्धा ब्रिटिश कालखंडामध्ये सुद्धा होतं. थोडं अर्थात आजचं फारच वेगळं आहे, हा भाग वेगळा. पण मुद्दा आहे की गेल्या 143 वर्षापूर्वी हा ज्योतिबांनी आसूड लिहिलेला होता. त्याच्या आधी मुंबईमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एक वर्षभर म्हणजे 1882च्या दरम्यान हिंदी शेतकऱ्यांची स्थिती या विषयावर एक मुंबईत भाषण झालेलं होतं आणि 1882 साली ते भाषण ऐकायला मुंबईमध्ये 4000 शेतकरी गेलेले होते. आणि मग त्या ज्योतिबा फुल्यांनी, अर्थात त्यांचा व्यासंग आणि अभ्यास आधीपासून सुरूच होता. आसूड जरी 1883ला लिहिलं तर त्याच्या आधीचं सगळं गुलामगिरीपासूनचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं लेखन जर पाहिलं तर आसूडमधून त्यांना जी क्षुद्र अतिशूद्रांची जी चळवळ पुढे न्यायची किंवा त्याच्या वेदना ज्या मांडायच्या त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आधीच्या साहित्यात सुद्धा त्यांच्या आखंडांमधून सुद्धा मांडलेला आपल्याला दिसतात. आणि त्यांनी आसूडाच्या प्रस्तावना जी काय लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्येच त्यांनी लिहिले, ह्या शेतकऱ्याचा आसूड मी का लिहितोय तर शूद्र शेतकऱ्याच्या बचावाकरता ही भूमिका घेऊन त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि मग त्यांनी कुणबी, माळी, धनगर, आता वेळेअभावी मी त्या सगळ्या भाषणात बोलत नाही पण ते लेखनात मी लिहीन जरूर. मुद्दा असा आहे की हे सगळं त्यांनी जे काही विश्लेषण केलं ते तत्कालीन ब्रिटिश शासन आणि प्रशासनात असलेले उच्चवर्णीय ब्राह्मण भट यांच्या विरोधी हे आमची कशी नाडवणूक करतात आणि आम्हाला जगणं कसं अस्वस्थ करतात किंवा मगाशी आज संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून आल्याप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त कसं करतात, म्हणजे जगणंच कसं कठीण करतात, ह्याची अतिशय सूत्रबद्ध मांडणी. आणि पुन्हा त्या फुल्यांचे शब्द आहेत लक्षात, हे अतिशय महत्वाची अशी भूमिका फुलेंनी मांडलेली आहे. आपल्या सगळ्यांना गोष्टी फुल्यांच्या चरित्रातनं अनेक गोष्टी कळाल्या. त्यावेळी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेला ब्रिटिश राणीचा नातू ज्यावेळी येणार होता, ड्यूक ऑफ कॅनट भारतामध्ये आलेला होता, त्या ह्याचं बैठकीचं निमंत्रण महात्मा फुलेंना पण होतं. आणि महात्मा फुले त्यावेळी शेतकऱ्याच्या वेशामध्ये तिथं गेलेले आहेत ड्यूक ऑफ कॅनटला भेटायला. आणि त्या ड्यूक ऑफ कॅनटला फुलेंचं उत्तम इंग्रजी असल्यामुळं त्यांनी इंग्रजीमध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांचं आजचं काय वास्तव आहे हे त्या ड्यूक ऑफ कॅनटला सुद्धा सांगितलेलं होतं. आणि दुसरं फुल्यांच्या चरित्रातलं हे असं आहे की काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभा त्या काळची जी होती त्यांची जे काही संमेलन भरलेलं होतं त्या संमेलनामध्ये असं सभागृह होतं, त्या मांडव होता, त्याच्या बाहेर फुलेंनी एक शेतकऱ्याचा पुतळा आणून ठेवला. आणि फुलेनं त्या संमेलनाच्या संयोजकांना असं म्हणाले, जोपर्यंत या शेतकऱ्याला या मंडपात यायची परवानगी नाही तोपर्यंत तुमच्या राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय म्हणून घ्यायचा अधिकारच नाही. हे अत्यंत महत्वाचं विधान. कारण नंतर आपण बघतो ब्रिटिश सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो काय आयोग नेमलेला होता लॉर्ड लिंथिंगहोचा, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे हिंदुस्थान म्हणजे काय आहे. त्या काळात हिंदुस्थान हा शब्द रूढ होता, हिंदू राष्ट्र नव्हे, बरं का, हे लक्षात घ्या. तर त्याने म्हटलेलं आहे की हिंदुस्थान हा म्हणजे शेतकरीच आहे, दुसरं काहीच नाही. हिंदुस्थान म्हणजे खेडी आणि खेडी म्हणजे शेतकरी म्हणजे हिंदुस्थान, असं ब्रिटिश अधिकाऱ्यांना वर्णन केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे फुल्यांचं असं भेटणं आणि ड्यूक ऑफ कॅनटला भेटणं किंवा राष्ट्रीय सभेला असं सांगणं हे अतिशय योग्य पद्धतीचंच होतं असं म्हणायला लागेल. हे नांगरट साहित्य संमेलन आहे. नांगरट म्हणजे काय हे काय मी तुम्हाला सांगायला पाहिजे गरज नाही, पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण नांगरट करतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडामोडी घडत असतात. कीड वगैरे निघून वर येत असती, उन्हानं ती मरती, मातीला ऑक्सिजन मिळत असतोय.
या संमेलनात सकाळपासून जी मांडणी झालेली आहे आणि रात्रीपर्यंत जी आज होणार आहे, त्या मांडणीतून माझं एवढंच म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांच्या मेंदूला थोडा ऑक्सिजन मिळावा, योग्य प्रमाणात मिळावा, अति पण मिळू नये, पण ती ऑक्सिजनची मात्रा वाढावी आणि त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न हे काय आहेत, 143 वर्ष होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या आसूडला आज हे प्रश्न कायम काय, ह्याची सोडवणूक त्यांनी करण्याची हे मिळावी, प्रेरणा मिळावी, असं एक या ठिकाणी मी माझं मत नोंदवतो. शेतकऱ्यांच्या आसूड लिहिण्यापूर्वी सुद्धा जवळजवळ 50 आधी वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अनेक शेतकरी छोट्या मोठ्या काळाचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, छोट्या मोठ्या चळवळी, छोटे मोठे शेतकऱ्यांचे उठाव झालेले आहेत. ब्रिटिशांनी फॉरेस्ट नावाचं खातं ज्यावेळी काढलं, ते फॉरेस्ट खातं म्हणजे सरळ शेतकऱ्यांच्यावरचं आक्रमण होतं, आदिवासींवरच्या आक्रमण होतं. त्यामुळे त्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. आपला विषय आहे आसूड नंतर काय झालं, तर आसूड नंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आसूडच्या लेखनानंतर ब्रिटिश काळातल्या जवळजवळ 64 वर्ष आणि आता स्वातंत्र्यानंतरची 79 वर्ष, अशी 143 वर्ष जवळजवळ शेतकऱ्यांची आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू असलेली आपल्याला दिसतात. शेतकऱ्यांचा आसूड लिहिल्यानंतर ज्योतिबा फुल्यांनी जिथं जिथं शक्य आहे तिथं शेती प्रश्नावर फुले बोललेले. 1984 म्हणजे आसूड लिहिल्यानंतर बडोद्याला महात्मा फुलेंचं भाषण झालेलं आहे आणि सयाजीराव महाराजांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या भाषणाला सुद्धा शेती सुधारणा या विषयावर बडोद्यात त्यांचं व्याख्यान झालेलं आहे आणि ते व्याख्यान झाल्यानंतर बडोद्यातनंच त्यांनी बडोदा नरेशांना पत्र लिहिलेलं आहे. आणि इतिहास असं सांगतो की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या त्या पत्राचा अतिशय सकारात्मक परिणाम हा महाराजांच्यावर झाला, सयाजीरावांच्यावर. आणि त्यांनी ज्योतिबा फुल्यांनी जी काही मागणी केलेली होती, ज्यांना आजपर्यंत बऱ्यापैकी मिळालं आहे त्यांना आता देणं बंद करा आणि ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांना काहीतरी द्यायला सुरुवात करा, ही महात्मा फुलेंची लेखी मागणी बडोदा नरेशांनी मान्य केली. हे मला वाटतं ज्योतिबा फुल्यांचं सुद्धा आसूडानंतरचं एक अत्यंत मोठं हे आहे. मी मगाशीच म्हटलं की 15 मिनिटात आवरायचं, त्यामुळे काही उड्या मारत जातो मी. देश स्वातंत्र्याची चळवळ एकीकडे अत्यंत वेगामध्ये सुरू होती आणि त्याच वेळा शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुद्धा गंभीर निर्माण झालेले होते. ब्रिटिश सरकारनं असं कधीही सांगितलेलं नव्हतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ, तरी सुद्धा प्रश्न गंभीर होते. लक्षात घ्या, मुद्दा असा आहे की 1917 साली गांधीजींच्या नेतृत्वाखाली चंपारण्याचं आंदोलन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निळीच्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून ते बिहारमध्ये आंदोलन केलं. 1928ला स्वातंत्र्य आंदोलन ऐन भरात आहे. त्याच काळामध्ये गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीला आंदोलन झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर थोड्या अवधीमध्ये स्वातंत्र्य 10-12 वर्षावर येऊन ठेपलेलं आहे. तर 1936 साली अखिल भारतीय किसान सभा ही स्वामी सहजानंद भारती आणि सहजानंद सरस्वती आणि GN रंगा यांनी सुरू केली. 1946-47 दरम्यान बंगाल प्रांतामध्ये तिभागा चळवळ झाली, तीही आपल्याला माहिती आहे त्यांची. आणि ह्या प्रत्येक आंदोलन, वेळेअभावी मी तपशील सांगत नसलो तरी या प्रत्येक आंदोलनाची मागणीचा लसावी जर आपण काढला तर शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नात तो जो काही पिकवतोय त्याचा योग्य वाटा मिळाला पाहिजे, योग्य त्याला दाम मिळाला पाहिजे, हा सगळ्या या मागण्यांचा लसावी आहे. तिभागा चळवळीमध्ये सुद्धा 2/3 हिस्सा शेतकऱ्यांना, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, ही मागणी होती. 1950च्या दरम्यान तेलंगणामध्ये शेतकऱ्यांनी जुलमी आणि शोषकांविरुद्धचा सशस्त्र लढा उभारण्याचा प्रयत्न केला. अर्थात ब्रिटिशांच्याकडे सगळी संसाधनं आणि शस्त्रास्त्र असल्यामुळे त्यांनी तो मोडून काढला, पण तरी सुद्धा शेतकरी मागे हटले नाहीत, त्यांनी त्यांचा लढाऊपणा दाखवला. 1967ला स्वातंत्र्यानंतर आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारीमध्ये आंदोलन झालं आणि जमिनीचं पुनर्वितरण केलं पाहिजे, ही मागणी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी किंवा कसेल त्याची जमीन पण नसेल त्याची काय, हा जो प्रश्न उपस्थित केलेला होता दादासाहेबांनी, अशा मंडळींनी त्याची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर याच ह्याच्यामध्ये 80च्या दशकामध्ये 50च्या दशकामध्ये या देशाचे माजी पंतप्रधान म्हणून ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्या चौधरी चरण सिंगांनी काही शेतकऱ्यांची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना एकत्र करून काही आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर 80च्या दशकामध्ये या सगळ्या
शरद जोशींचं आंदोलन आपल्याला माहिती आहे, ते आंदोलन अत्यंत महत्वाचं, शेतमालाला उत्पादनावर आधारित किंमत मिळाली पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. महेंद्रसिंग टिकैत यांचं आंदोलन सुद्धा आपल्याला माहिती आहे, 90च्या दशकामध्ये, 80-90च्या दशकामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभं केलं. अशी अनेक आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीनं जनजागरण होत होतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये 1970 साली, म्हणजे मराठी आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पुरतं बोलायचं झालं तर प्राध्यापक ND पाटील सरांनी 1970 साली किफायतशीर शेती हे मिळाली पाहिजे, किंमत मिळाली पाहिजे, यावरचं एक अतिशय महत्वाचं पुस्तक लिहिलेलं होतं. नंतर त्याची स्वामीनाथन आयोगानं 2006च्या अहवालामध्ये ती मागणी मान्य केली. पण ही चळवळ, ही भूमिका ND सर 1970 पासून शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मांडत असताना आपल्याला दिसतात. आणि या सगळ्या ह्याच्यातून आजचे आपले संमेलनाध्यक्ष आणि गेली 3 वर्ष, मगाशी मोहन पाटील सर म्हणाले ते खरं आहे, चळवळी अनेक होतात, पण चळवळीचं वैचारिक भूमिका सुद्धा सातत्यानं जागृत ठेवली पाहिजे. ही भूमिका घेऊन शेट्टी साहेब ही जी काय नांदरट संमेलन घेतात, तर राजू शेट्टी साहेबांनी गेली जवळजवळ 25-30 वर्ष या शेतकरी चळवळीमध्ये जे काही योगदान दिलेलं आहे आणि जी काही आंदोलनं केलेली आहे, मग ऊसाच्या दराचं असेल, दुधाच्या दराचं असेल, इतर अनेक जी काही आंदोलनं आहेत, ती आंदोलनं मला वाटतं अत्यंत महत्वाची अशी आहेत. मला चांगलं आठवतंय 20 वर्षापूर्वी ते आमदार होते, त्यावेळी 19 एप्रिल ते 1 मे 2007 यावेळी त्यांनी 13 दिवसाची एक हे काढलेली होती, निर्धार यात्रा काढलेली होती 2007 सालची. त्यावेळी मी लेखही लिहिलेला होता, तो स्वाभिमानीनं कव्हर स्टोरी म्हणून त्यावेळी प्रकाशितही केलेला होता. तर मुद्दा असा आहे की असं गेली 25-30 वर्ष सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढून राजू शेट्टींनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा एकूण शेतकरी चळवळीचा विचार केला तर मला असं वाटते शेतकऱ्यांच्या राहणीमानामध्ये, जीवनमानामध्ये, शेतकऱ्याच्या अर्थकारणामध्ये लाखो लोकांच्या इतकं मोठं परिवर्तन दुसऱ्या नेत्यानं केलेलं आपल्याला दिसत. हा फार मोठा आहे. ह्याचा अर्थ शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे सुटले, काही सुटले नाहीत, पण किमान त्याच्यातला स्वाभिमान जागृत व्हावा इतकी हमी मात्र या शेट्टी साहेबांच्या चळवळीनं दिलेली आहे. ह्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. आणि एक लढाऊ नेता म्हणून भारताच्या राष्ट्रपतींपासून देशभर त्यांचा जो काही लौकिक आहे तो आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करत असताना, एकीकडे ह्या सगळ्या चळवळी होत असताना, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शेतीच्या प्रश्नावर अत्यंत मूलभूत अशा स्वरूपाच्या भूमिका मांडलेल्या आपल्याला दिसतात. बाबासाहेबांचं जर लेखन आपण बघितलं तर ते लेखन वाचल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींकडे किती गांभीर्यानं बघितलेलं होतं. कारण स्वातंत्र्याच्या आधी 1938 साली 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या विधिमंडळावर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना बाबासाहेबांनी त्या काळात स्वातंत्र्यापूर्वी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर बाबासाहेबांनी जवळजवळ आयुष्यातली 10-1 वर्ष या सगळ्या शेतकरी चळवळीच्या अग्रक्रमावर, अजेंड्यावर विषय आणून खर्च केलेली आपल्याला दिसतात. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिक समाजाची एक व्यापक भूमिका मांडली. त्यांना अल्पकाल मिळाला कारण त्यांना दिल्लीला नेहरू साहेबांनी बोलवून घेतलं, पण कृषी औद्योगिक समाज रचनेची जी यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती ती सुद्धा शेतकऱ्याला, सहकाराला न्याय देणारी भूमिका होती. पण ती भूमिका असून सुद्धा आज 79 वर्षानंतर आम्ही असे का, म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 60-65 वर्षानंतर आम्ही असे का, तर चव्हाण साहेबांनी ज्या हेतून ती भूमिका मांडलेली होती ती त्याच्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी राबवली नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे असं मला वाटते. तो जर दृष्टिकोन घेऊन जर महाराष्ट्राचं सगळं सहकार, अर्थकारण जर नीट कार्यरत राहिलं असतं तर निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक पडला असता. अशा अनेक चळवळी झाल्यानंतर मगाशी उद्घाटकांनी जे सांगितलं त्यांच्या भाषणात 3-4 वेळा एक शब्द आला की आपल्याला लढ्याशिवाय पर्याय नाही. आणि खरी गोष्ट अशीच आहे, आपण आजपर्यंत दुसरं काहीच केलेलं नाही, लढाच करत आलेला आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये हा लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. त्यांच्या भाषणातनं मुद्दे आलेले आहेत, त्याचा मी हे करत नाही. पण मुद्दा असा आहे, एकीकडं आसमानी संकट, आता हवामानातले बदल आपण बघतो, किंवा शेट्टी साहेबांनी मगाशी सांगितलं कोकणचा आंबा यावेळी का गेला,
दिवस आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये 15-15, 20-20चा जर फरक पडणार असेल तर पिकाचं नुकसान होणं हे अपरिहार्य आहे. पण या ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा आमच्या विकृत विकासाची जी काही संकल्पना आहे तीच त्याला कारणीभूत आहे. त्यामुळं नैसर्गिक ह्याच्यापेक्षा आसमानी संकटापेक्षा सुलतानी संकट ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं जास्त आहे. आणि त्या सुलतानांना नीट करण्याची जबाबदारी मला वाटते आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. कारण सरकार नावाची जी काही एक यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठल्या थराला जाती हे अगदी 5-6 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये जे काही वर्षभराचं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, राजधानीला वेढा टाकून वर्षभर शेतकरी सगळे बसलेले होते. सरकारला नंतर नमावं लागलं, पण ते नाईलाजानं नमावं लागलं. आतून नाही, अजून संधी मिळाली तर परत ते कायदे बोडक्यावर बसवणारच आहे. मुद्दा असा आहे की वर्षभर शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन मोडून काढण्याचे अत्यंत घृणास्पद ज्याला म्हणून म्हणजे सत्ता अशी वागू शकते याचा विचारही आपण करू शकत नाही. आंदोलकांच्या समोर खंदक काय खोदले, त्यांच्या मार्गावर खिळे काय केले, ठोकले, त्यांना पाण्याचा अत्यंत वेगवान मारा काय त्यांच्यावर केला, त्यांची वीज पाणी तोडण्याचा काय प्रयत्न केला. सरकारच असं जर करत असेल तर ही अत्यंत टोकाची दडपशाही हेही शेतकरी आंदोलनानं बघितलेलं आहे. कारण ते आंदोलन एका अर्थानं स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं जवळजवळ भारतातल्या लहान मोठ्या 190 शेतकरी संघटना एकत्र त्या आंदोलनामध्ये आलेल्या होत्या. 190 शेतकरी संघटना एकत्र येऊन जे आंदोलन करतात ते आंदोलन अत्यंत चुकीच्या पद्धतीनं घृणास्पद पद्धतीनं मोडून काढण्याचा प्रयत्न हा सरकारने केला हेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. शेतकरी आंदोलन आणि शेतकरी चळवळ हा गेल्या 200 वर्षाचा इतिहास आहे आणि आसुडानंतरचा तर 143 वर्षाचा आहेच आहे. गांधीजींनी एके ठिकाणी म्हटलेलं होतं की आपण ग्रामीण संस्कृतीचे वारसदार किंवा मगाशी त्या लॉर्डचं मी विधान सांगितलं तेही असंच आहे. हिंदुस्थान म्हणजे शेतकरी, शेतकरी म्हणजे खेडी, खेडी म्हणजे शेतकरी. गांधीजी म्हणत होते की आम्ही ग्रामीण संस्कृतीचे वारसदार आहोत. शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या प्रश्नांना गांधीजींनी त्यांच्या ग्राम विकासाच्या संकल्पनेमध्ये आग्रह धरलेला आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्यांच्या समस्या ज्या सुटलेल्या नाहीत हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. व्हॉल्टेरने असं म्हटलेलं होतं की जगाला जगवण्याचा व्यवसाय शेतकरी करतो खरं आणि त्याचं कोणी आभार सुद्धा मानत नाही. पण केवळ आभार सोडून द्या, आभार एक वेळ मानला नाही तर आपण नजरचुकीनं राहिलं म्हणू, पण त्याची दखलच कोण घेत नाही हे वास्तव आहे. जगाचा ज्याला पोशिंदा म्हणतो आपण आणि आहे त्याचं म्हणजे किंवा मग शेट्टी साहेब म्हटले ते खरं आहे. मॉलमध्ये गेल्यानंतर आपण पेस्ट आणि ब्रशचे छापील किंमत देतो, पण त्या पेस्ट आणि ब्रश जे दात ज्याच्यासाठी ठेवायचे असतात ते चावणारा जे भाजीपाला आहे, अन्नधान्य आहे, त्याचा आपण कसा विचार करत नाही, तो पाडून मागतो आपण. म्हणून तर 1200 किलो कांदा 1000 रुपयात विकायची पाळी शेतकऱ्याला येते. इतर अनेक प्रत्येक पिकाबाबत आपल्याला असं दिसतंय. आणि या सगळ्यातून एक हे कॉर्पोरेट शेतीचा तर हा आहे संकट मोठा आहे. पण शेतकरी म्हणजे पहिला मालक असलेला माणूस नंतर शेतमजूर झाला, शेतमजूर झाल्यानंतर तो बेरोजगार झाला आणि बेरोजगार झाल्यानंतर त्यानं आत्महत्या केली. हे जे काय शेतकऱ्यांच्या लाखो शेतकऱ्यांच्या नशिबी आणि सरकारी अधिकृत आकडेवारी खरंच 4,40,000च्या पुढे आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची. मग खरी किती असेल? चांगली खरी आकडेवारी असल्या गोष्टींची सरकार लपवतं हे लक्षात घ्या. पण 4.5 लाख जर अधिकृत आकडेवारी सरकारी असेल तर खरे किती असतील ह्याचा शोध आपण ज्यावेळी गेलो त्यावेळी खरोखरच गेल्या 20-30 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये आपल्या 30-40 लाख बांधवांनी आत्महत्या केली असावी असा शंका घ्यायला किंवा असा हे करायला वाव आहे आपल्याला. मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या चळवळी अनेक झाल्या. मी शेवटच्या 2 मिनिटात समारोपाकडे येतो. शेतकऱ्यांच्या चळवळी अनेक झाल्या. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा आपापल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे विंग काढल्या. मागण्यांमध्ये कमी जास्त असं काहीतरी भूमिका असेल, पण सगळ्यांची आज ही मागणी तीच आहे की शेतकरी जे पिकवतोय त्याला योग्य भाव द्या. आणि ही मागणी अत्यंत रास्त आणि मूलभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची तर दुसरी काय मागणी आहे ती आसुडांमध्ये शासन आणि प्रशासन यंत्रणेतले अडथळे दूर करा आणि जो पिकवतोय त्याला योग्य भाव द्या. तो लढा इथून पुढच्या काळामध्ये अधिक आपल्याला तीव्र करावा लागणार आहे.
भारतातून शेतकरी वजा केला तर भारत शून्य आहे, हे भारताचं वास्तव आहे. कितीही जरी आपण विकासाच्या आणि ह्याच्या गोष्टी केल्या तरी आमच्या कवी मित्रांना म्हटल्याप्रमाणे भाकरी डाउनलोड करता येत नाही. त्या पद्धतीनं पोटाला खायला भाकरी भाजीच लागते आपल्याला, आणि तो पिकवणारा शेतकरी जगला पाहिजे. मुद्दा असा आहे, ह्यांनी वेगवेगळी आमिष दाखवून गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला जमिनीचं कुठं स्टेडियम झाली, कुठं आणि काय झालं, कुठे इमारती झाल्या, आणि त्याच्यातनं शेतकऱ्याला ओढून घेण्याचा प्रयत्न केला. असं जर शेतकऱ्यांचं शेतीचं सपाटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं उद्ध्वस्तीकरण हे अटळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आसूड नंतरच्या या सगळ्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळी करणाऱ्या सर्व नेत्यांना, महात्मा फुलेंपासून राजू शेट्टी साहेबांपर्यंत सगळ्यांचं योगदान अतिशय मूलभूत अशा स्वरूपाचं आहे. भारत आज जगातला सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे, आणि मोठी लोकसंख्या ज्या देशाची असती त्या देशानं आपली धोरणं त्या लोकसंख्येचा विचार करून राबवावी लागतात. आणि आपण तर हजारो वर्ष सांगत आलो की हा आमचा देश शेतीप्रधान आहे. जगातला आपण एकमेव राष्ट्र असं आहे की जे हजारो वर्ष सांगत आलं की आमच्या राष्ट्राचा मुख्य व्यवसाय हा आहे, आणि त्याच व्यवसायातले लाखोच्या संख्येनं लोक आत्महत्या करतायत. जगात आपल्याशिवाय असं दुसरं उदाहरण नाही आहे. ह्याला जबाबदार आपण नाही तर ह्याला जबाबदार राज्यकर्ते, ज्यांनी योग्य धोरणं आखली नाहीत. तर त्यांना जागा करण्यासाठी हे संमेलन उपयोगी ठरेल असं मला वाटतं. शेती हा आपल्या लोकजीवनाचा आधार आहे. आज मृग नक्षत्राचा मगाशी दोघांनी उल्लेख केला 7 जूनचा, त्याचबरोबर आणि 2 दिवस आहेत आज ह्याच्यामध्ये. आज अन्न सुरक्षा दिन आहे काय, आणि अन्न कोण पुरवतो हे आपल्याला माहिती आहे. आणि दुसरा कुठला दिन आहे माहिती आहे? दुसरा दिन आहे आंतरराष्ट्रीय काळजी दिन. आणि त्याचं कारण काय आहे की जो दुसऱ्याची काळजी घेतो त्याचा सन्मान इथं करावा. मला वाटतं कोले साहेबांनी सगळ्यांचा सन्मान त्यासाठीच केलेला आहे, कारण त्यांनी शेतकरी म्हणून समाजाचा काळजी घेतलेली आहे. तर हे म्हणजे एकीकडं मृगाची सुरुवात, दुसरीकडं अन्न सुरक्षा दिन, आणि हा आंतरराष्ट्रीय काळजी दिन, या तिन्हीचा संबंध शेती आणि शेतकऱ्याशी अत्यंत जवळचा आहे. कारण अन्न तो पिकवतो. आपण नुसतं म्हणतो दूषित अन्न खाऊ नये, अरे पण पिकवलं तर ते दूषित होणार आहे. तेव्हा पिकवणाऱ्याशी निगडीत हा दिवस आहे. याचीही मला या निमित्तानं आठवण आपल्याला करून द्यायची आहे. जी धोरणं आजपर्यंत आली ती धोरणं अत्यंत म्हणजे एकीकडं आमिष म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाबाबत जसं आहे की नाही, शब्दबंबाळ आहे सगळं. बघितल्यानंतर वाटतं हे आता काय 5-10 वर्षात सगळं हे होणार. आणि दुसरीकडे काय व्हायलंय, नीती आयोगानं परवा सांगितलं गेल्या फक्त 10 वर्षात या देशातल्या 1 लाख शाळा बंद पडल्या. तेच त्याच्याहून भयावह शेतीच्या धोरणामध्ये आहे. कारण जी काही 2000चं शेती धोरण असेल, नंतरचं असेल, अशी अनेक धोरणं आली, पण त्याच्यातून शेवटच्या समाजातल्या शेवटच्या माणसाचं उत्थान, जो शेतकरी आहे, जो कष्टकरी आहे, त्याच्या उत्थानाची धोरणं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यावी लागतील. आजचा मी समर्थन देत नाही किंवा अजून बघावी लागेल, पण जो तरुणांचा जो उद्रेक सोशल मीडियावरनं यायला लागलेला आहे त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण तुम्ही दिलेली आश्वासनं पाळत नाही आणि धादांत खोटी विधानं करता. 2 कोटी नोकऱ्यांपासून 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर जातील पर्यंत, आणि निवांत राहता, काहीच तुम्ही बोलत नाही. तर आता आपल्याला जन की बात करावी लागेल. हे शेतकऱ्याच्या आसूडपर्यंत पासून शेट्टी साहेबांच्या चळवळींपर्यंत नेत्यांपर्यंतच्या सगळ्या शेतकरी चळवळींना आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या मागं आपण सगळे जन ठामपणानं उभं राहणं, सक्रिय सहभाग घेणं, तरच शेतकरी चळवळी पुढचे प्रश्न संपतील असं मला वाटतं. धन्यवाद.